प्रिय दर्शकों, गन्ना का फिल्म लाइक सब्सक्राइब शेयर करण्यास विसरू नका। प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे दर्यापूर। रामराम मंडळी, मी गणेश साखरे, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर। आज तुमच्या समोर व्यक्त व्हायची इच्छा नव्हती, पण नाईलाज असतो त्या किरीट सोमय्याची पहिली मुलाखत ऐकली भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, आणि नंतर दुसरी त्याची तोंडी परीक्षा हे ऐकल्यानंतर एक मनात चीड निर्माण झाली। दुसरी तोंडी परीक्षेची मुलाखत मी फक्त अर्धच ऐकली। पहिल्या मुलाखतवर बोलावंसं वाटलं नाही, काय म्हटलं या मूर्ख माणसाच्या मुलाखतीत व्यक्त व्हावं। पण तोंडी परीक्षेत त्यांनी एवढ्या म्हणजे ते पत्रकारांना उत्तर देताना हा एवढा मोठा खासदार राहिलेला माणूस भ्रष्टाचाराचे 39 लोकांवर आरोप केल्यानंतर कशा प्रकारे उत्तर देतो आणि किती निर्लज्जपणे उत्तर देतो याबद्दल एक मनात चीड आली आणि आपल्यासमोर व्यक्त व्हावंसं वाटलं। पत्रकारांनी त्यांना खूप चांगले प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर इतके तकलादू द्यायला लागला, आणि हे सर्व प्रकरण घडत असताना केंद्र शासन आणि फडणवीस यांनी सर्व ते आरोप करायला लावले। म्हणजे हा फडणवीस किती नीच आहे, तरी लोक बीजेपीला व्होट का मारतात। आज अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा आहेत, त्यांनी काय काय प्रकरण केले, किती उत्मास केला, तरी लोकांच्या तोंडात नवनीत राणा आहे। याचं प्रामुख्याने कारण काय आहे हे समजायला मार्ग नाही। आज किरीट सोमय्याला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर जो प्रश्न विचारला की भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप केले ते सर्वचे सर्व तुम्ही तुमच्या पक्षात घेतले, नंतर त्यांचं काय झालं। तो म्हणतोय की त्यांच्यावर न्यायालयात कारवाई चालू आहे, त्याच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या, पण भ्रष्टाचार केल्यानंतर ते तुमच्या पार्टीत आल्यानंतर वॉशिंग पावडर निर्मितीने धुतल्या गेले काय, तो म्हणतो होय, ते वॉशिंग पावडरने धुतल्या गेले। नरेंद्र मोदी हे त्यांना पुढील भ्रष्टाचारासाठी रोखत आहेत। तर माझं असं म्हणणं येतंय की समजा एखाद्याने गुन्हा केला आणि त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त त्याने जर केलं तर त्याला माफी द्यावी। मग किरीट सोमय्या, समजा तुझ्या पत्नीवर किंवा तुझ्या मुलीवर एखाद्याने जर बलात्कार केला आणि तो जर तुझ्या बीजेपी पक्षात सामील झाला, तू त्याला माफी देशील? नालायक माणसा, लाज लज्जा शरम हे साल्या कुठे विकली तू? सामान्य मतदार म्हणून एक चीड दे, आणि मनातला पत्रकार जागा होतोय की बीजेपीने एवढे नालायक माणसं पोचले। फक्त उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांना खासदारकीची तिकीट काढली म्हणून त्यांनी महाप्रलय आणून 39 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्यांच्या बोलण्यातून तरी असं वाटतं की त्याची खासदारकीची तिकीट गेली म्हणून त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेवर सरसाधन साधलं, पण आज त्याची गरज संपल्यानंतर त्याला याही वेळेस तिकीट नाकारले गेली म्हणून तो मीडियावर व्यक्त होत आहे। व्यक्त होत असताना त्यांनी बीजेपी ही उघडी पाडलेली आहे। तुम्ही त्याचं टायमिंग पहा कसं आहे, बरोबर निवडणुका आल्या आणि तो व्यक्त होताना बीजेपीच्या विरोधातच व्यक्त होता असं वाटतंय। कारण त्यांनी फडणवीसवर आळ घेतला की मला त्यांनी सांगितलं, आणि फडणवीसने हे सांगितलं की हे पक्षाचं काम आहे म्हणून, पण आज फडणवीसने त्याला अडगडीत टाकलं। त्यांच्यावर जे मधात तो त्याची व्हिडिओ क्लिप बाहेर निघाली होती, आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्याचे जे आवडचेपणे ते क्लिप पाहिल्यानंतर किळस येते की माध्यमांमध्ये ज्यांनी क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर सुद्धा यांनी कारवाई केली। तुमच्यावर जेव्हा असे पुराव्यासकट आळ येतात तेव्हा तुमचं काहीच नाही।
आणि दुसऱ्यावर फक्त कागदपत्रे आरोप करून तुम्ही त्यांना बेधडक करता. बीजेपीवर त्यांनी सरळ सरळ आरोप केले. भावना गवळीचं प्रकरण पाहिलं ते वाट, तिला तो धारव्याचा आमदार त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली त्यावेळेस किती तिची उहापोळ. आज त्या बाईचं तोंड मुकं झालं. म्हणजे राजकारणासाठी एवढी नीच लेवल सोडली आणि त्यामध्येही बीजेपीने. खरंच मनाला शरम वाटते कशावरून हे स्वतःच्या आई बहिणी राजकारणासाठी दुसऱ्याच्या खाली पडू देत नसतील. घोटाळे प्रत्येक पक्षात आहेत हे सर्व जनते मान्य करते, पण घोटाळे विरोधकाचेच काय निघतात आणि निर्लज्जपणे हे सर्व मान्य करतात. महाराष्ट्रातली संस्कृती गेली कुठे? सुसंस्कृत महाराष्ट्र हा 2014च्या अगोदर होता, पण फडणवीसला मुख्यमंत्री पद भेटलं नाही आणि फडणवीसने हे सर्व आकांडतांडव केले. पहिल्यांदा फडणवीस म्हणत होता की जे पक्ष फोडले हे त्यांचा विषय आहे, आमचा विषय नाही. पण आज राजरोसपणे फडणवीस म्हणतोय की आम्ही ह्या उद्धव ठाकरेचा बदला घेतला. कशासाठी रे? फक्त मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी. किती नीचपणा. खरंच या लोकांना असं वाटतं की एका रांगीत उभं करायचं आणि सर्वांना फुकून टाकायचं. तो राणे नीच त्याचा बड्डा 1.5 फुटा पोट्टा डायरेक्ट म्हणतोय की तुम्ही तुमचं काम करा. निखिल वागलेले मारताना त्यांनी पूर्ण काम करायला पाहिजे होतं, म्हणजे अर्धवट केलं म्हणजे त्यांना मारून टाकायला पाहिजे होतं. त्याचा अर्थ तो निघतोय. आणि आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे, तुमच्या केसालाही धक्का नाही लागू देणार, ते पोलिसांच्या समोर म्हणतोय. तो नारायण राणेचा मोठा मुलगा नितेश का निलेश्वर खुल्याम महिला स्टेजवर असताना भास्कर जाधवच्या आईला घोडे लावायची भाषा करतोय. फडणवीस नालायका, तुझा हा बाणेदारपणा कुठे गेला रे? एवढे नीच तुझ्यातले लोक बोलतात तरी तू चुप्प, म्हणजेच त्याचा अर्थ असा निघतोय का या सर्व प्रकरणामध्ये मागे उभा जो आहे तो हा फडणवीसच आहे. फडणवीस महाराष्ट्राला कलंकित माणूस असतो. महाराष्ट्र कलंकित करून टाकलेला आहे. तू कुठं पाप भोगशील? तुला बया सांभाळता येत नाही, काय बोलता येते, काय करताय. तीच उद्धव ठाकरे यांची पत्नी पा सुसंस्कृत बाई दिसते आणि तुझी पत्नी पा इकडे हिंदुत्ववादीच्या गोष्टी करतोय आणि स्वतःची बायको त्या मुस्लिमच्या सोबत घरात नाचतोय. ते सुषमा अंधारे, आता माझं असं म्हणणं नाही की मी बीजेडी सरसंघ सांगण्यावरून, ते सुषमा अंधारे किती आगूपणे बोलतोय. ते एखाद्या साऊंडवाल्याने माईक जरी फिरवलाय तो तिचा ते किती पाणउतारा करते. तिने हिंदू देव आणि देवतांच्यावर किती भयानक टीका केली. तिने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर किती भयानक टीका केली. अशा बाया, नवनीत राणा, अशा नीच लोक जेथपर्यंत या राजकारणात आहे फक्त भाषणासाठी त्यांना वापरल्या जात आहे. कदम, मुली पळून जाणार, सपोर्ट मी देईल. राजकारणातले हे जे मोठे मोठे नेते आहेत यांना पत्नीसोबतच एक रखेल म्हणून ठेवल्या जात आहे. असे कित्येक उदाहरणं आहेत की त्यांच्या रखेलीचे प्रकरण उघडे आले, पण राजरोसपणे फिरतायत. 2002 नंतर तिसरं अपत्य जर झालंय तर त्याला निवडणुकीत उभं राहण्यासाठी मुभा नाही. पण मुंडे साहेबांच्या पत्नीला करुणा मुंडेला धनंजय मुंडेपासून 2 लेकरं आहेत, तरी तो राजरोसपणे उभा राहतोय.
मंत्री दारेराजा त्याचे प्रकरण पहा, गणेश नाईक पहा, असे कित्येक लोकांना ठेवलेले आहेत. तरी राजकारणात ते लोक त्यांना निवडून देतात. खरंच हा देश चाललाय कुठे? या देशाचं होईल काय? आज लक्षात येते जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या या सर्व निवडणुका ठप्प झाल्या 2.5 वर्षापासून. येणाऱ्या काळात जर समजा बीजेपी निवडून आली, कशावरून मोदी या देशातल्या निवडणुकाच बंद करणार नाही? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली त्याची पायमल्ली होण्यास काही जास्त वेळ नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. खरंच आज त्या किरीट सोमय्याला पत्रकार एवढं नागळं करतायत, पण त्या माणसाला कुठल्याच प्रकारची लाज नाही. म्हणजे एक विचित्रच म्हणजे धक्का बसतोय की असे लोक निर्लज्ज का? आज जर एक खोटं बोललो तर माणसाला डबल 4 सकत ते खोटं बोलताना मन खाते, पण या निर्लज्ज माणसाला उत्तर सुद्धा पत्रकाराची देता नाही आणि डायरेक्ट नाव सांगतोय फडणवीसचं, पण त्यावर फडणवीस किंचितही बोलत नाही. खरंच हा महाराष्ट्र गेलाय कुठे आणि याचं होईल काय? आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा आणि व्यक्त सुद्धा व्हा की किरीट सोमय्या आणि फडणवीस या भारतात, या महाराष्ट्रात यांनी स्थिती काय केली. धन्यवाद.